आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील पाटण परिसरात नव्यानच आशापुरी नगर हे स्थापित झाले असून या नगरामध्ये पाटण येथील रहिवासी आणि अमळनेर येथे स्थानिक असलेले मोतीलाल माधवराव पवार आणि त्यांच्या पत्नी अंजना मोतीलाल पवार यांनी सुमारे 17 लाख रुपये खर्च करून स्वखर्चाने कालिका माता मंदिराची उभारणी केली आहे। सदर मंदिर अंजना मोतीलाल पवार यांच्या स्वप्नात कालिका माता सातत्याने येत होती, तर स्वप्नात ओटी भरली जात होती। कालिका मातेचा सहवास आणि रहिवास या परिसरात व्हावा अशी इच्छा कालिका मातेची असावी हा उद्देश समोर ठेवून त्या स्वप्नपूर्तीसाठी पवार परिवारानं हा निर्णय घेतला होता आणि तो 10 फेब्रुवारी 2025 रोजी पूर्णत्वास येऊन त्याची भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। या मंदिरात यावर्षी प्रथमच नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। आशापुरी नगर आणि पाटण गावातील सर्व ग्रामस्थांनी या नवरात्र उत्सवासाठी एकत्र येऊन सर्वतोपरी परिश्रम घेऊन विविध धार्मिक कार्यक्रम करत संपन्न झाले। पहिल्या दिवशी कालिका मातेचा अभिषेक, पादुका अभिषेक, घटस्थापना, ध्वज अर्पण, सप्तशी पाठ, सरस्वती पूजन, अष्टमी हवन, नवमी हवन, कन्या पूजन आदींसह अनेक धार्मिक कार्यक्रमांसह दररोज संध्याकाळी महाआरती भाविकांच्या उपस्थितीत होत होती। दररोज रात्री केवळ महिलांचा गरबा कार्यक्रम होत होता। समाप्तीच्या दिवशी वर्षी गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब DR पाटील, अनिल दादा पवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। यावेळी शेकडोंच्या संख्येने आशापुरी नगर आणि पाटण ग्रामस्थ, महिला, लहान मुलींसह पंचक्रोशीतील भक्त भाविक बहुसंख्येने उपस्थित होते। पहिल्यांदा मंदिराचे आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती। पाहता पाहता हे मंदिर आशापुरी मातेच्या पावन भूमीवर आज पंचक्रोशीत नावारूपाला आलंय। यासाठी आशापुरी नगर रहिवासी आणि समस्त ग्रामस्थ पाटण यांचे परिश्रम आणि सहकार्य लाभत आहे। नमस्कार, मी सुरेंद्र पाटील। या आज पाटण गावाच्या आशापुरी नगर मधले जे कालीमाता मंदिराची जी स्थापना झाली त्यानंतर 8 महिने स्थापनेला झाले। 8 महिनेपासून आम्ही वेळोवेळी म्हणजे पूर्ण कॉलनीचे जे सदस्य आहेत त्यांच्या वतीने आम्ही कार्यक्रम साजरा करत होतो, पण नेमके 12 घर असल्यामुळे हा प्रश्न पडायचा की उत्सव आपण साजरा कसा करायचा बुवा। आणि 12 जणांना सगळे नोकरी वर्गवाले बाहेर जाणारे, आपण बाहेर कुठे जात नाही, कोणाच्या मीटिंग मध्ये जात नाही, तर आपल्याजवळ म्हणजे असं म्हणजे देणगी वगैरे आपण कोणाजवळ मागू शकत नाही। आणि बाबांना आम्ही प्रश्न केला तर बाबांजवळ आम्ही जास्त मागण्या करू शकत नाही। त्यांची असं होतं की बुवा आता मंदिर तुम्हाला सोपलेलं आहे तर तुम्ही हा प्रोग्राम पुढे वाढवू शकतात, मला येऊ द्या, दर्शन करू द्या। आम्ही 2-3 दिवस पर्यंत सतत मीटिंग केली आणि मीटिंग केल्यानंतर आम्हाला प्रश्न हा पडला की आपण एवढा प्रोग्राम करायचं म्हटलं तर कम से कम आपल्याला 1-1.5 लाख रुपये खर्च येणारच आहे। आणि हा खर्च करायसाठी राकेश दादा आहेत आणि कॉलनीचे सर्व सदस्य 12 घरांचे खूपच मेहनत चालली या प्रोग्रामाला। आणि हा प्रोग्राम आम्ही म्हणजे जास्तीत करायसाठी जास्त मोठा उत्साह केल्याशिवाय हा म्हणजे आकर्षित होत नाही। आणि त्यामुळे आम्हाला सगळ्या 12 घरा म्हणजे सगळ्या मित्रमंडळींनी पाटण ग्रामस्थांनी आम्हाला हिंमत दिली आणि तिथून आम्ही सुरुवात केल्यानंतर आई कृपेने अक्षरशः आम्हाला कुठेही न जाता ग्रामस्थांची आणि आपल्या कॉलनीची आणि इतर बाहेर गावी जे रहिवासी होते त्यांच्या थ्रू खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला छान प्रकारे उत्सव साजरा होईल अशी देणगी आली। बंधू आणि भगिनींनो, आपल्या पाटण गावातील आपण ज्या ठिकाणी उभो आहोत तो माता कालिका देवी मंदिराचा परिसर, हे मंदिर नवनिर्मित असून हे मंदिर आदरणीय अण्णासाहेब मोतीलाल माधवराव पवार यांनी त्यांच्या स्वेच्छेने बांधकाम करून दिलेलं आहे। आणि 10 फेब्रुवारी 2025 रोजी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। माता कालिका देवीची मूर्ती स्थानापन्न करून त्यांनी चांगला उत्सव साजरा केला आणि यंदा ही पहिली नवरात्र असल्याने या आशापुरी नगरमधील सर्व रहिवासी मंदिराची चांगल्या प्रकारे त्यांनी 9 दिवस सेवा केली आणि सर्व गावकऱ्यांनी या मंदिराला स्वेच्छेने चांगल्या प्रकारे मदत केली। आणि आज आपल्या जे उभे आहेत आदरणीय बापूसाहेब DR बोरसे, माजी सभापती जिल्हा परिषद धुळे, यांनी देखील आपल्या माता आशापुरीच्या आजच्या आरतीचा मान स्वीकारला आणि त्यांनी देखील देणगी दिली। आणि
अशा प्रकारे या नवनिर्मित माता कालिकेच्या कृपेने, माता कालिकेच्या आशीर्वादाने या मंदिराच्या परिसराचा सर्व संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।